नमस्कार. आज आम्ही प्राध्यापक MP पाटील सरांच्या खातुंबी परत आल्यावर या सतीश काळसेकर यांच्या कवितेवर लिहिलेल्या समीक्षापर लेखाचा आम्ही पाडलेला दुसरा भाग वाचतोय. सुरुवात करतो. कवितेच्या रूपाबद्दल आणखी थोडे. ही कविता म्हणजे एका राजकीय आशयाची उपरोधिका आहे. राजकीय आशयात ध्वनीत अर्थस्पर्श असणे हे परिणामकारक ठरतेच. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जनाब अंतुले यांचा नावानिशी निर्देश आहे. माताजींच्या देशभरच्या आणि देशाबाहेरच्या दौऱ्यावरून पंतप्रधान इंदिरा गांधींचे स्पष्ट सूचन आहे. येथे रूढ अर्थरूपाच्या काव्यप्रतिमा नाहीत हे खरेच, पण आचार विचारात ताळमेळ नसलेल्या संवेदनाहीन राज्यकर्त्यांच्या या तशा प्रतिमाच. आणि हशीदुल्ला सईदची त्याची सारी कच्ची बच्ची या साऱ्या तळागाळातील माणसांच्या करुण अगतिकतेच्या प्रतिमाच. या अशा प्रतिमा आणि राज्यकर्त्यांचे झोपडपट्ट्यांविषयीचे अमानुष धोरण, त्यांचा तथाकथित सर्वधर्म समभाव, स्वातंत्र्य सैनिकांच्या दगडधोंड्यांच्या स्मारकाची उभारणी, पूल बांधणे, इस्पितळाची आश्वासने देणे, घरासमोरील फुटपाथवर माणसांचे चेंगरणे आदी घटनांचे उपरोधिक शैलीत संघटन करून विरोधी भावलयीचे निषेधपर भाष्यही ध्वनित केले आहे. असे हे कर्ता कर्म क्रियापदी गद्यातील भाष्य करणारे प्रतिमा आणि घटना यांचे संघटन कविता रूपाचाच प्रत्यय देत असते. आता या कवितेतील अनुभवाविषयी. या महानगरीच्या फुटपाथलगतच्या एका खातेल्या झोपडपट्टीत कसे बसे जीवन कंठणाऱ्या हशीदुल्लाचं त्याच्या कच्च्या बच्च्या नातवंडांसहितचं 7-8 माणसांचं एक झोपडं. ते सावरण्यासाठी दुबईत आया म्हणून गेलेली खातुंबी, हशीदुल्लाची तलाक पीडित विधवा लेक. ती इथं परत आल्यावर तिला प्रथम काय सांगायचं ते पहिल्या खंडात येतं. आपण राहत होतो त्या सर्व झोपड्या उठवायचं सुरूच होतं. कोर्टानं हात पुढे केला म्हणून काही राहिल्या, बाकी पाडल्या. त्यातील माणसांना राहायला दुसरीकडे नेलं आहे. हे आपल्या मनात जुळलेलं हशीदुल्लाच्या तोंडचं सरळ साधं कथन. पण त्याहून कविता काय सांगत असते? आपलं कल्याणकारी राज्य, घटनेपर हुकूम न्यायाचं आश्वासन देणारं कल्याणकारी राज्य. त्या राज्याचे राज्यकर्ते माणसांना त्यांच्या घरादारासकट असं उठवतात. असहाय्य माणसांना दिलासा देण्यासाठी न्यायदेवतेला पुढे यावं लागतं. पण असं असलं तरी मायबाप राज्यकर्ते केवढे दयाळू. ते त्या माणसांना राहायला दुसरीकडे नेतात. पण असं सांगतात त्यांना जाताना आणि वाटेत दही भात द्यायचाही विचार असतो. राज्यकर्त्यांचा केवढा संवेदनशील कृपाविवेक. माणसं शुभ कार्याला बाहेर पडताना त्यांच्या हातावर दही ठेवतात. इथं काय घडतं आहे? इथल्या त्या माणसांना येथून मुळापासून उचकटून दुसरीकडे म्हणजे कुठे नेलं जात आहे? दुसरीकडचा निवारा, रोजगार काय, कसा, कोणता, कशाचाही काही पत्ता नाही. पाडलेल्या अस्ताव्यस्त झोपड्यांतून चंबू गबाळ पाठीवर अन पोराबाळांना पोटाशी घेऊन उद्ध्वस्त मनानं भेदरून बाहेर पडलेली ही माणसे. वाटेत त्यांना दही भात द्यायचाही विचार झाला होता. ही माणसं कुठल्या आनंददायक यात्रेला निघालीच जण. राज्यकर्त्यांची मनं केवढी संवेदनाशून्य असतात आणि त्यांच्या बेरकी संवेदनाशून्यतेचा कळस म्हणजे तो दही भात देण्याबिण्याचा जो फक्त विचार होता तोही राहिला बाजूला. घरदार, रोजगार यांना वंचित झालेल्या त्या सर्व वंचितांना ते ईद मुबारक देत आहेत. ईदच्या शुभमुहूर्तावर त्यांची घरदारं पाडून त्यांना आनंदाने ईद साजरी करा अशा शुभेच्छा देत आहेत. परमदयाघन अल्लाच्या भक्ताची, त्या राज्यप्रमुखाची ही अशी दयाघनता आणि सर्वच धर्मीय सर्व वंचितांना सारख्याच क्रूर शुभेच्छा वाटणारा असा त्यांचा सर्व धर्म समभाव. सणासुदीला सदिच्छापर आशीर्वाद विशीर्वाद देणं
हे राज्य प्रमुखपदी बसलेल्या धर्मभक्ताचं काम. वस्त्र, निवारा, भाकरीचे प्रश्न याबाबत या धर्मभक्ताचं काही कर्तव्य नसतं. आपल्या राज्याच्या सर्वधर्म समभावी मुख्यमंत्र्यांच्या उल्लेखानंतर संज्ञा प्रवाह आपल्या भारत देशाकडे आणि या देशाच्या तथाकथित क्रियाशील सर्वधर्म समभावी पंतप्रधानांकडे वळणं हे तसं सुसंगतच झालं. सार्वजनिक जीवनातील धर्मातीतता, सेक्युलर दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठा अशी मूल्ये घोषित करणाऱ्या या भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान प्रत्यक्षात कसे वागतात, कसल्या कुठल्या दौऱ्यावर निघतात, हिंदू धर्मियांची बद्रीनाथ, केदारनाथ अशी तीर्थयात्रा करीत त्या शंकराचार्यांचेही पाद्यपूजा करून दर्शन घेणार, श्रवण बेळगोळ, राजगीर, बोधीगया या जैन बौद्धांच्या तीर्थक्षेत्राच्या व्यवस्थेवर जातीनं लक्ष पुरवणार आणि मुस्लिमांच्या हाज यात्रेच्या दरम्यान महम्मद पैगंबराच्या भूमीतही जाऊन येणार. सर्वधर्म समभावाचा आपल्या कृतीनं एक वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पाठच त्या देत असतात. त्यालाच जोडून येणाऱ्या 2-2.5 ओळींच्या उपखंडात न्याय, समता, बंधुता यांना स्मरून थोडं गोरगरिबांविषयी. या राज्यकर्त्यांना गरीब माणसं म्हणजे आपली माणसं वाटतात. त्यांना भेटणं, त्यांच्या झोपडीत जाणं, त्यांच्यात मिसळणं, त्यांच्याशी बोलणं तुला खरं नाही वाटत. त्या श्रीमंत मुस्लिम दुबईच्या नगरराज्यात उतरणार असतील तर इकडचं आपलं दरिद्री झोपडं सावरायला तिकडे गेलेल्या तुझ्यासारख्या गरीब आयाबायांना त्या भेटणारच. आणि हो, तुझ्याशी त्या बोलतीलही. कुणाला हा त्यांचा नाटकीपणा वाटेल तर वाटू दे, पण तू ही संधी सोडू नकोस. त्यांनी तुमच्यासारख्यांना भेटणं, तुमच्याबरोबर बोलणं केवढी अभिमानाची गोष्ट. त्यापुढं आपल्या गरिबी बिरिबीचा विचार बाजूला राहू दे ग. यातील उपरोध स्पष्ट आहे. पुढील खंडात आता गावाकडल्या गोष्टी. कल्याणकारी राज्यातील दिखाऊ पोकळ कामाची एक नेहमीचीच यादी. गावांची, स्टेशनांची, शहरांची, रस्त्यांची नावं बदलणं, धरणे, पूल, इस्पितळ बांधण्याची आश्वासनं देणं, स्वातंत्र्य सैनिकांची दगडधोंड्यांची स्मारकं उभारणं अशी किती. जंजिरा मुरुडकडल्या रायगड जिल्ह्यातील हा हशीदुल्ला आणि त्याची लेक खातुनबी. तेव्हा तिला अभिमान वाटाव्यात अशा सांगण्यासारख्या गोष्टी. बरं का, आपल्या कुलाब्याला रायगड म्हणायचं ठरलं आहे आणि जंजिरा मुरुडला इस्पितळ निघणार आहे. एका गावात किती आणि कधी. शिवाय गावागावात पूल बांधणं तर सुरूच आहे. राज्यकर्त्यांच्या प्रचारी भाषणातील हे असंख्य कल्पित पूल. शिवाय स्वातंत्र्य सैनिकांची स्मारकं उभारत आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या समर्पित कृतिशीलतेच्या विरोधी वर्तन करणारे आजचे स्वार्थांध राज्यकर्ते त्या स्वातंत्र्य सैनिकांची दिखाऊ स्मारकं उभारीत आहेत. आणि आपल्या रशीदविषयी ते म्हणतात, तो मारला गेला तेव्हा आपला देश आधीच स्वतंत्र झाला होता, म्हणून तो स्वातंत्र्य सैनिक ठरत नाही. त्याच्याबाबतचं तात्पर्य, आपल्या रशीदनं निधड्या छातीनं हौतात्म्य पत्करलं नाही, तो चुकून मारला गेला. आणि नामवंत प्रतिष्ठितांच्या यादीत स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या या एका कोपऱ्यातल्या झोपड्यातील शूद्रजीवाची याद कुठं आणि कुणी ठेवायची, म्हणून द्यायचं काहीतरी ठोकून. अडाणी हशीदुल्लाला कुठल्या तारखा सणावळ्या ठाऊक. अशी उपेक्षितांची उपेक्षा, स्वातंत्र्य युद्धातल्या कितीकांची. त्याची एक झलक. देश परदेश इथलं तिथलं सांगून झाल्यावर आता आपल्या झोपडपट्ट्यालगतच्या फुटपाथवरच सांगण्यास हरकत नसावी सहज ओघात अपघाताविषयी. देश परदेश, राहती वस्ती, गाव, अंतुले, माताजी, पूल, इस्पितळे, स्वातंत्र्य स्मारके अशा या यादीत ही बातमी म्हणजे एक क्षुल्लक दुर्लक्षित घटना. ती काही महत्त्वाची नाही, सहज ओघात आली म्हणून सांगावयाची, नाहीतर सांगितलीही नसती, घडली आणि विसरून जावी अशी. दरिद्री माणसांच्या झोपड्यातले असले अपघाती मृत्यू म्हणजे किड्यामुंग्यांचे चेंगरणे. त्यांची दखल कुणी, कधी, कशासाठी घ्यावी म्हणून सांगण्यास हरकत नसावी. सहज ओघात अपघाताविषयी
अशी भाषा, अशा अपघातांकडे पाहण्याची तुमची आमची संवेदनशून्य भाषा, ती भाषा विवेकानं बिचारा हाशिदुल्लाच्या तोंडी टाकलेली. त्याच्यासारख्यांनी असले अपघात घट्ट मनाने पचवायचे असतात. आकांताची दुःखे मुक्या मनानं गिळायची असतात, कुणाला सांगायची नसतात, बोलायची नसतात. सहज ओघात आल्यास आणि कुणाची हरकत नसल्यास ती सांगायची असतात. थोडक्यात, कोरड्या शब्दात, कादरबी त्याच्या हुतात्मा पुत्राची, रशीदची विधवा बिवी, छोटा अनवर व झुबेदा, तिची मुलं आणि तुझी खातूनबीची 2 मुलं, गुलजार आणि मेहरीन. या चौघांना पोटाशी घेऊन नेहमीसारखीच आपल्या झोपडपट्ट्यालगतच्या फुटपाथवर झोपली होती. रात्री ट्रक आला. गिचमीड झोपडपट्टीतील चिमीड रस्त्यावर. त्याला मागे सरकायला जागा कुठे होती? ट्रक सरकत सरकत आणि चाकं मागे मागे सरळ किंकाळ्या कानावर येऊन ट्रक थांबेस तो झोपेतच बिचारी ती सर्व अल्ला घे. तुझा गुलजार वाचला बिचारा, पण दोन्ही पाय गेलेत त्याचे. हाशिदुल्लाला हे सारं खातूनबीला त्याच्या लेकीला कळवायचं होतं दुबईला, पण तेही जमलं नाही. लिहिण्याचा धीर झाला नाही. 4 घास खायला मिळावेत म्हणून ज्यांच्यासाठी ती त्या दूरच्या प्रदेशात काबाड कष्ट करावयास गेली, त्यातले तिचं एक पोरगं चेंगरून मेलं. दुसऱ्याचे 2 पाय तुटलेत. त्याचबरोबर तिची भाभी आणि 2 भावंडं तशीच चेंगरून मेलीत. काय वाटेल तिला हे सारं कळवलं तर? तिचा हंबरडा, तिचा आकांत सारं सांत्वन करण्याच्या पलीकडलं. म्हणून फक्त क्षमा याचना, माफ कर बेटा. आणि शेवटी विफल, निराश, असहाय्य उद्गार. अल्लाची मर्जी. आपल्यासारख्या माणसांच्या हातात काय असतं? झोपडपट्टीत राहायचं, फुटपाथवर झोपायचं, किडा मुंगीसारखं चेंगरून मरायचं. अल्लाच्या मर्जीनं हे सारं घडायचं. शेवटली ध्रुवपदाच्या प्रारंभीची आवृत्त झालेली, सोडून दिलेली अर्ध ओळ खातूनबी परत आल्यावर. ती परत आल्यावर, हे सारं ऐकल्यावर तेही हेच म्हणणार, आपल्यासारख्या माणसांच्या हातात काय असतं अब्बाजान? पाडल्या जाणाऱ्या उचकटलेल्या झोपडपट्टीतच आपण राहायचं, फुटपाथवर झोपायचं, किडामुंगीसारखं चेंगरून मरायचं. अल्लाच्या मर्जीनं हे सारं घडायचं, सारं सारं हे स्वीकारायचं. खातूनबी नावाची आया परत आल्यावर, सारं ऐकल्यावर या परत दुसरं काय म्हणणार? मग या असहाय्य माणसाच्या झोपड्यांतून फिरताना त्यांची कोवळी पोरे उपाशी पोटी झोपेतच फुटपाथवर कुणा धनिकांच्या ट्रकखाली चेंगरली पाहताना एखाद्या कवीचं गाणं असेल का? कवीनं त्याच्या या विलंबित काव्यसंग्रहाच्या पहिल्याच पानावर छापलं आहे. दिवस अंधारून येतात तेव्हाही गाणं असेल का? होय, तेव्हाही गाणं असेलच, अंधारून आल्या दिवसांविषयीचं. बर्टोल्ट ब्रेश्ट. पण हे अंधारून आल्या दिवसाविषयीचं गाणंच उद्याच्या प्रकाशाचे भविष्य जन्माला घालणार असतं. हे ध्वनीत या अंधार गाण्यातच अधोरेखित होत असतं. खातूनबी सारख्या कवितांचे आपल्या मानवी संवेदनांना हलवणारे सूचन स्पष्ट असते. हे सारं बदललं पाहिजे. अल्ला बिल्ला काही नाही, त्याला ठेवा बाजूला. हे सारं बदलवलं पाहिजे. या झोपडपट्ट्या, हे फुटपाथ, ही असली चेंगरलेली मरणं, हे सारं निर्माण करणारी संवेदनाहीन समाजव्यवस्था, आचारविचारांचा ताळमेळ नसलेले नाटकी राज्यकर्ते, सारं सारं बदलवलं पाहिजे. आपण माणसाने हे बदलवलं पाहिजे. खातूनबी ही कविता असा क्रांतदर्शी मेसेज देणारा संस्कार करतेच करते. धन्यवाद.